नेत्या व विधान परिषद उपसभापती सन्माननीय डॉक्टर नीलमताई गोरे ताईंचं मी मनापासून शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि रिपाई युतीच्या वतीनं या निवडणुकीच्या निमित्त मनापासून स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने महिलांचा विषय असू दे, अगर सामाजिक प्रश्न असू दे, अगर विकासाचा प्रश्न असू दे, इथं ताईंची भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि त्यांच्या भूमिकेला सर्व थरातनं मान दिला जातो। आणि त्या दृष्टिकोनातनं आपण संपूर्ण आज बार्शीकर सुद्धा ताई आम्ही आज तुमच्याकडनं अपेक्षेने बघत आहोत की बार्शी तालुक्याचा विकास आमच्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊतांच्या नेतृत्वाखाली माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असू देत, अगर सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, अजित पवार साहेब असू देत, यांच्या माध्यमातून जोरात चालू आहे। परंतु आमची बार्शी आम्हाला सोलापूर जिल्ह्यात एक नंबर करायची आहे, त्यासाठी तुमचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला गरजेचा आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रचाराला आला, त्यामुळे आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय। सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय की या पत्रकार परिषदेला आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कथलेताई पण उपस्थित आहेत आणि आपल्या वहिनी पण आहेत, राऊत वहिनी पण उपस्थित आहेत, आपले बिनविरोध झालेले आपल्या नगरसेविका माळेताई पण उपस्थित आहेत आणि आमच्या सातत्याने महिलांच्या बाबतीत काम करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातल्या पंचायत समितीच्या माजी पंचायत समिती सदस्य गोविंदाताई मुलानी हे सुद्धा उपस्थित आहेत। सर्व पत्रकारांचं मी भाऊसाहेब आंबेडकर, मांजरेताई अगर या सर्व आमचे उमेदवार इथं सर्व उपस्थित आहेत, यांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। आपल्याला आपल्या ताई आता आपल्याशी संवाद करतील, त्या आपण शांतपणे आपण ऐकून घेऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। आणि आज बार्शीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सभा होते, त्याला उपस्थित असलेले सगळे पत्रकार बांधव भगिनी आणि शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचं सगळं संयोजन करण्याचे जिल्हा प्रमुख श्री उगे पाटील, तसंच उत्तम प्रकाश कांदारे, बाकीचे सगळे आमचे पदाधिकारी राऊतताई, कथलेताई, आंबेडकर, बाकी अमृता चव्हाण या बीडच्या संपर्क प्रमुख, महिला संपर्क प्रमुख आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या, तसंच मुबीना मुलानी सोलापूरमधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेनेचं काम करणारे पदाधिकारी, तसंच सहकार सेनेचे पदाधिकारी आणि माझ्या उपस्थित असणाऱ्या पत्रकार मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात प्रथम उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। कारण गेले 7 वर्ष मी उपसभापती आहे आणि सभागृह नेहमी वेळेवर सुरू करायची सवय लागली, त्यामुळे खरं तर उशीर झाला तर, परंतु आपल्याला कल्पना असेल की बीडमध्ये गौरी पालवे यांच्या आत्महत्या जी झाली मुंबईमध्ये पण आहे, त्या कुटुंबाला भेटण्यासाठी मी गेले होते। तसंच बाकीचे पण काही बीडमधले नगरपालिकेमध्ये काही विषय होते, काही अर्जंट पोलिसांशी संबंधित विषय होते, त्याच्यामध्ये मला याला थोडा वेळ लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। परंतु बार्शी नगरपालिका या निवडणुकीच्या मध्ये विकासाच्या भूमिकेच्या वरती आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तिथे बार्शीची नगरपालिका निवडणूक लढवतोय, त्याच्यामध्ये रिपाईचा पण सहभाग आहे आणि कमळाचं फूल आणि धनुष्यबाण यावरती बार्शी नगरपालिका याच्यामध्ये निवडणूक होणार आहे। सन्माननीय विधानसभेचे सदस्य राजा राऊत यांच्या नेतृत्वाखाली ते बरेच वर्ष काम चाललेले आहे, त्यांच्याही प्रचारासाठी ते शिवसेनेत असताना आम्ही अनेक वेळा इकडे आलेलो आहे विधानसभेच्या वेळेला। आणि मला फार बार्शीची सुंदर आठवण पण आहे की माननीय मनोहर जोशी यांच्या सभेमध्ये मी वक्ता म्हणून उपस्थित होते आणि अतिशय गाजलेली सभा आणि त्याचबरोबर कलाटणी देणारी सभा अशी होती। मला फार म्हणजे विशेष वाटलं होतं की माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष अशा व्यक्तीच्या बरोबर सभेला मला स्थान मिळालं होतं आमदार म्हणून, ती माझ्या दृष्टीने फार ऐतिहासिक आठवण आहे। माझा जन्म स्वतःचा सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला झालेला आहे, त्याच्यामुळे बार्शी कुर्डवाडी रेल्वे आणि ही जी लहानपणापासून त्याच्यामध्ये आम्ही प्रवास केलेला आहे। परंतु आता बार्शीचं चित्र आणि महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका आणि शहरांचं चित्र गेल्या 10 वर्षामध्ये खूप बदललेलं आहे। म्हणजे विशेषतः 2014ला केंद्रामध्ये सत्तांतर झालं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
सार्वजनिक बांधकाम मंत्री, नंतर नगर विकास मंत्री, नंतर आरोग्य मंत्री अशा पदांवरती ते काम करत होते. आणि मधला कोविडचा काळ जर का सोडला तर 2023 पासून परत महायुतीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामध्ये एक आपल्याला दिसते की दळणवळणाच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना IT क्षेत्र किंवा इतर सोयी सुविधा, मग त्याच्यात वैद्यकीय सुविधा असतील, या सुविधांच्या बरोबरीने महाराष्ट्रामधल्या सगळ्याच पायाभूत सुविधा बदलल्या. आपण बघतो की सोलापूरच्या मध्ये आणि बार्शीच्या जवळपासचे रस्ते सुद्धा मोठे झाले. चांगल्या प्रकारे तिथे पाहिलं तर मला 15 वर्षापूर्वी चित्र आठवतं की तेव्हाची असणारी दुकानं आणि आताची असणारी वेगवेगळी दुकानं, याच्यामध्ये उदारीकरण, आर्थिक उदारीकरणाचा परिणाम होऊन वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स विकणारे छोटे छोटे उद्योग आणि सोलापूरमधल्या शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग याच्या संदर्भातली सुद्धा माहिती समोर येते. बार्शी नगरपालिकेच्या या संपूर्ण कामकाजामध्ये अनेक प्रकारचे निधी विकासासाठी आणण्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यशस्वी झालेले आहेत. त्याची आकडेवारी आपल्याकडे आहे, पण तरी मी आपला थोडा वेळ घेऊन 5 मिनिटांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 296 कोटीचं काम, तसंच MIDC इकडे येण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, आरोग्य सेवा आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी केलेलं काम, भगवंत तीर्थक्षेत्रासाठी 290 कोटी, म्हणजे ज्याला आपण म्हणू की फार मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पुढच्या काळामध्ये तीर्थक्षेत्रांचा विकास योजना राबवून बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट अशा प्रकारचे एक चतुष्कोनी मार्ग सुद्धा तयार होऊ शकतो की ज्याच्यामधून उद्योग, रोजगार आणि पर्यटन, आम्ही तीर्थक्षेत्राच्या विषयाकडे जसं आस्तिकतेने आणि श्रद्धेने पाहतो, त्याचबरोबर पर्यटन आणि रोजगाराच्या भूमिकेतून आपण पाहायला लागलं तर पर्यटन हा एक उद्योग म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहायला पाहिजे. या भूमिकेमधून सगळ्या बार्शीमधल्या नगर विकासाच्या मध्ये तीर्थक्षेत्रांचं चांगल्या पद्धतीने सुधारणा करणं आमचं ध्येय आहे. रस्त्याचं राज्य, त्याच्यासाठी राज्य रस्त्यांसाठी 92 कोटी आणि 89 कोटी, भुयारी गटार योजनेसाठी 150 कोटी, शिवसृष्टी उभारणीसाठी 1.5 कोटी, सभागृहासाठी 10 कोटी, स्वच्छतागृहे वाढवणे, बागांसाठी 12 कोटी, व्यापारी संकुलासाठी 25 कोटी आणि 1596 घरांचं काम सुरू आहे. घरकुल प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यासाठी 140 कोटी, तलाव सुशोभीकरणासाठी 3 कोटी, वृक्ष लागवड वाढवणं, शासकीय क्रीडा संकुलासाठी 30 कोटी, शहीद पार्कसाठी 1.25 कोटी, क्रीडा संकुलासाठी 15 कोटी, स्मशानभूमी सुशोभीकरण चाललेलं आहे, BP रोडसाठी 66 कोटी आणि CBSE स्कूलसाठी 5 कोटी. अशा प्रकारे आपण भक्त निवासासाठी 10 कोटी असे आपण भूमिका घेतलेली आहे. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने महायुतीसाठी आपण, मी तर असं म्हणेन की दिल्लीमध्ये आमचं सरकार, मुंबईमध्ये आमचं सरकार आणि आमच्या गावात आमचं सरकार, ही भूमिका मतदारांसाठी बार्शीच्या मध्ये फार चांगली आहे. कारण ट्रिपल इंजिन याच्यामध्ये लागणार आहे आणि त्यात मुंबई, दिल्ली आणि त्याचबरोबर बार्शी सारख्या शहरांचा विकास होत असताना भाजपचे तर उमेदवार आहेतच, पण शिवसेनेचे अनुसूचित जाती महिलांमधल्या ऋषिकेश अमादिली, सर्वसाधारणमध्ये राजू गोंगाणे, अनुसूचित जातींचे काकडे संदेश विमराव, सर्वसाधारण महिलांमधल्या नाळे मीरा शीतल, अनुसूचित जाती महिला त्रिमूर्ती भागीरथी किशोर आणि सर्वसाधारण बालमुळे संतोष लक्ष्मण आणि नगराध्यक्ष पदाच्या आमच्या महिला उमेदवार सुशिक्षित आणि सुविद्य तत्लेताई राऊताई आहेत. बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत, तर त्यांना आपण विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करते. आणि कुणावरती वैयक्तिक टीका न करता इथल्या बार्शीच्या विकासाच्यासाठी आम्ही काम करत असताना आमच्याकडे फार मोठी एक शक्ती आहे आणि ते म्हणजे स्वतः फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे दोघेही जण. त्यांच्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभाग हा भाजपकडे असला तर नगर विकास विभाग माननीय शिंदे साहेबांकडे आहे. आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी लोक अडचणीत असतात त्या प्रत्येक ठिकाणी अष्टपैलू पद्धतीने नगर विकासच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न अनेक वर्ष केलेला आहे. आणि हा जो ते निधी देतात त्या निधीच्या आणण्याबरोबर जनतेच्या छोट्या मोठ्या सोयी सुविधा, मग मुख्यमंत्री निधीतून वैद्यकीय बिलांची झालेली मदत असेल किंवा इथे हॉस्पिटलसाठी केलेली मदत असेल, या सगळ्यांच्या बरोबरीने इथलं जीवन सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचं व्हावं. आणि मला असं माझं निरीक्षण आहे थोडं की
पूर्वीच्या काळामधल्या बार्शीचा असणारा चेहरा आणि आता दिसणारी बार्शी याच्यामध्ये बदल व्हायला लागलाय. तो बदल अजून आपल्याला मजबूत करायचा आहे. फुटपाथ चांगले करणं, लोकांना चालण्याच्यासाठी म्हणून तिथे सोयी सुविधा देणं, तिथे आवश्यक आहे तिथे सिग्नल्स सुद्धा शहरामध्ये उपयोगी ठरतील. त्याच्यासाठी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, त्यांची मदत आपण घेऊ शकतो. आणि या सगळ्याबरोबर एक योगदान म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सगळीकडे एक नॅरेटिव्ह पसरलेला होता की लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार, परंतु राजकारण आणि सिनेमा याच्यात फार फरक असतो. पण लोकसभा निवडणुकीनंतरच्या मध्यंतरामध्ये त्याच्यानंतर एक नवीन नायिका उदयाला आली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि त्या नायिकेने संपूर्णपणाने या राज्यामध्ये विकास दूत म्हणून काम केलेलं आहे. आणि या बहिणींच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या भागामध्ये योजना कशा प्रकारे देतील हे पाहून स्वतःच्या बरोबर इतरांचा सुद्धा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या घरातले जे पुरुष वर्ग आहे त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की ज्यांना काही कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा वयोश्री योजना, मुलींच्या शिक्षणासाठीच्या योजना, विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्तीच्या योजना, अशा राज्यस्तरावरच्या अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या जाती जमातींना अजिबातच आपल्या गावगाड्यामध्ये स्थान नव्हतं अशा सर्व गोरगरीब समाजाच्या ज्या जाती जमाती आहेत त्या प्रत्येकासाठी महामंडळ करून त्यांच्यासाठी निधीची व्यवस्था आणि त्यातल्या तरुणांना ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे त्यांना पण स्थान मिळावं आणि ज्यांची केवळ आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा कुटुंबातले मग ते वडार समाज असेल, अगदी बाकीचे साळी, ओबीसी, त्याचबरोबर म्हणजे ओबीसीसाठी तर आहेच पण चर्मकारांच्या बरोबर बाकीच्या मागास जातींच्यासाठी सुद्धा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला चालना देण्यासारखा विषय असेल, परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पाठवणं असेल, अशा सगळ्या मुद्द्यांच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशन्स आणि सोयी सुविधांच्यासाठी मी स्वतः सोलापूरला येऊन अनेक वेळेला एसपीच्या बरोबर बैठका घेते आणि बार्शीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेकडे पण आमचं लक्ष आहे. आणि मग या सगळ्या विकास कामांच्या मध्ये मला स्वतःला असं वाटतं की यामध्ये आपण वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये आमच्या महिला नगराध्यक्षांना निवडून द्यावं. त्यांचं जसं काम आहे त्याचबरोबर महिलांचं आरक्षण जे पडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या आरक्षणाच्या मुळे आज तुम्ही व्यासपीठावरचं चित्र सुद्धा बदललेलं दिसत आहे की महिला जवळजवळ म्हणजे 50% मला वाटतं व्यासपीठावरती आता 90% महिला आलेल्या आहेत. मी जर व्यासपीठावर आल्यामुळे परिणाम दिसेल पण आमच्या बांधवांना मी सांगू इच्छिते की 2029 मध्ये विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळे आरक्षण जरी आलं तरी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या जागा त्या निश्चित आहेत तशा राहणार आहेत, त्याच्यात कुठे कमतरता होणार नाहीये. आणि पुढच्या काळामध्ये महिला विकासाच्या दूत म्हणून काम करत असताना आपण पाहतोय की क्रीडा क्षेत्र असेल किंवा सर्व क्षेत्रांच्या मध्ये महिला जात असताना तरी काही त्यांच्या अडचणी येतात. त्याच्यात काही ठिकाणी आत्महत्या, काही ठिकाणी हुंडाबळी, काही ठिकाणी छोट्या मुलींवरचे अत्याचार अशा ज्या घटना घडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पोलिसांच्या मदतीने तिथे प्रत्येक ठिकाणी भरोसा सेल म्हणजे जो बार्शी शहरामध्ये त्याला अजून वेग दिला पाहिजे की इथल्या इथेच आपल्याला प्रश्नांचा निपटारा करता येऊ शकेल. त्या दृष्टीने क्रीडा क्षेत्राला सुद्धा वेग देण्याचं काम आपण करत आहोत. आणि ही नगरपालिका जी आहे ती नगरपालिका मला त्यांनी सांगितलं की विसोबा खेचर हे संत पंजाबशी जोडले गेलेले होते आणि ते बहादूर यांच्या सुद्धा आता स्मृती दिन आणि सगळं चाललेलं आहे. तर आपला हेतू केवळ कोणाचं काहीतरी आक्रमण करून घेणं किंवा स्तोप वाजवणं असं नाहीये. पण हा सोलापूर जिल्हा वारकरी पंथाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजातील एकात्मता वाढावी म्हणून जे काम युतीने केलेले आहे त्या कामाचा भाग म्हणूनच बार्शी शहराच्या विकासाकडे आम्ही सातत्याने पाहतोय. तर आपण आम्हाला आमच्या उमेदवारांना विजयी करावं असं मी आपल्याला विनंती करते. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे तुम्ही जरूर विचारा. परंतु बीडमध्ये माझी पत्रकार परिषद काल लाईव्ह गेलेली आहे त्याच्यामध्येच प्रश्न न विचारता काही वेगळे प्रश्न आले तर मी त्याची नक्कीच उत्तर देईन. आता त्यातलेच प्रश्न विचारले तरी काही मी राबवणार नाहीये, तुम्ही मला विचारू शकता. फक्त वेळेची मर्यादा आहे. आपण एक 10 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर आम्हाला सभेला जाऊन परत पुढची सभा. धन्यवाद. लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद आहेत. 6 महिने झाले ते अर्ज स्वीकारले जात नाहीत. आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ते बंद करण्यात आले आहे. त्याचं काय कारण असेल? नवीन अर्ज असं आहे प्रत्येक योजनेसाठी आपण मराठीमध्ये म्हण आहे की
किती बसायला जागा आहे त्याच्यानुसार आपल्याला कुठल्या योजनेची आखणी करायला लागते. आणि त्या दृष्टीने आम्ही एक असेसमेंट केली होती महाराष्ट्रामध्ये की एकल महिला किती आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा किती आहेत, त्यांच्याकडे वाहनं नाही आहेत किती आहेत. तर ज्या वेळेला असं वाटेल की बाबा ह्या महिलांना आपण त्यांना एकतर म्हणजे 1500 रुपये देतो, पण आम्ही 2100 रुपयाची घोषणा केली. त्यामुळे त्या सगळ्याची आर्थिक तरतूद झाल्यानंतर परत आपल्याला त्यांचा क्रमांक वाढवता येऊ शकेल. परंतु यामधल्या बाकीच्या ज्या योजना आहेत, मुलींच्या शिष्यवृत्तीच्या योजना किंवा त्यांना महिलांना काही बाकीची आयुध पाहिजे असतील तर त्या योजना, या योजना सगळ्या चालू आहेत. आणि ज्यावेळेला अर्थसंकल्प होईल मार्चमध्ये, त्यावेळेला याच्याबद्दल काय अजून आपल्याला उपयोग करता येईल या संदर्भामध्ये आम्ही योग्य त्यावेळेला आवाज उठवू आणि त्यानुसार झालेल्या दिसेल. मॅडम, केवायसीच्या संदर्भात खूप अडचणी येत आहेत, त्या निमित्ताने काय वेगळं पाऊल उचलता येणार आहे? काय होतंय, काही ठिकाणी आता एखाद्या महिलेचं नाव सुमती असेल तर ते सीमाताई येते म्हणजे नाव लिहिताना एवढं तपासलेलं नसतं त्यांनी. आणि जे पटकन आधार कार्ड मिळाल्यानंतर ते फायनल कार्ड येतं तेव्हा त्याच्यावरती काही वेळेला त्रुटी झालेली दिसते. बँकांमध्ये केवायसी केलेलं नसतं. दुसरं, काही लोकांच्या घरात लक्षात आलं की त्यांनी 4 चाकी वाहन होते त्यांच्याकडे किंवा दुसऱ्याकडे नोकरीला होत्या, त्याच्यामुळे केवायसीच्या बद्दल अडचण येते आपण म्हणतो. पण आता जवळजवळ 2.25 कोटी महिला त्यांना अगदी व्यवस्थित बँकेमध्ये पैसे मिळतात आणि जवळजवळ त्याला वर्ष होऊन गेलं, हे निधी चाललेला आहे. दुसरं, बाकीच्या सुद्धा आपण अगदी भाजीवाले त्या दुकानदार सुद्धा जीपे करतायत सगळेजण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईन पैसे ट्रान्सफरची जी बदल झालेला आहे त्या बदलामध्ये या अशा प्रकारच्या अडचणींवरती लवकरच मात होऊ शकेल. आणि केवायसी असेल तुमचा जर का व्यवस्थित तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली सुद्धा सगळे लाभधारक जोडले जातील. अशा प्रकारचा सुद्धा कार्यक्रम घेणं हाती भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा फुलेचे आहे एखाद्याच्याकडे, विद्यार्थी शिष्यवृत्ती घेतोय, मेडिकल बिल सुद्धा घेतलेलं आहे, तर हे सगळं जोडलं गेलं तर याच्यामध्ये गरीब लोकांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे त्याचा हेतू वाईट नाहीये, चांगलाच हेतू आहे असं मला वाटतं. मॅडम, KYC बद्दल लाडक्या बहिणीच्या पहिले सरकारने सगळ्यांना समान दिलं, म्हणजे लाडकी बहीण योजना सगळ्यांना दिली. पण ज्यावेळेस KYCचं आलं पण त्यामध्ये महिला, तिचे पती मयत आहे किंवा परित्यक्ता महिला आहे, या संदर्भात काय सांगता येईल? इथे मला माहिती द्यायला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की नुकतंच एक मोठं अधिवेशन अहिल्यानगरला झालं, कॅबिनेटची बैठक झाली अहिल्यानगरला. आणि त्यावेळेला एकल महिलांच्या बद्दल काय योजना करता येतील त्याच्यासाठी सुद्धा वेगळी योजना केलेली आहे. आणि कोविडच्या काळामध्ये जसं बालसंगोपन योजना होती की एकच पेरेंट्स ज्याला आहे, पालक आहे, त्या मुलांच्यासाठी सुद्धा निधी 2200 रुपये मिळणार तो वाढवण्यात आलेला आहे. तशाच योजना की ज्या एकूण समाजामधले गरीब लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे संकट आलेले आहे त्यांच्यासाठी त्या योजनांचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही आधार आणि समाधान शिबिरं पण घेतोय महसूल विभागातर्फे, की जिथे त्यांना कागदपत्रांसाठी एका दिवशी कागदपत्रांची पूर्तता 28 डिपार्टमेंटची घेता येईल. आणि आमच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यांना आमचं सांगणं राहील की अशा प्रकारची तुम्ही शिबिरं नगरपालिकेच्या वतीने सुरू केली तर सगळ्या महिलांना कामगारांच्या सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि कागदपत्रांच्यासाठी अडचण होऊ नये आणि म्हणून सेवा पूर्ततेच्या बरोबर लोकशाही दिन सुद्धा साजरा केला जातो, ज्याच्यामध्ये कलेक्टर किंवा महापालिका आयुक्त असतात. तसं सुद्धा काम नगरपालिकेचं त्या डिपार्टमेंटचं चांगल्या प्रकारे चालवून लोकांना थोड्या वेळेमध्ये फायदा व्हावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. बार्शी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बार्शीतल्या महिलांना तुम्ही काय म्हणून आश्वासित करताल? पाण्याचा प्रश्न बार्शीमध्ये सध्या निवडणुकीमध्ये चर्चेचा आहे, तर तुम्ही काय आश्वासन द्याल महिलांना? उजनीची जी योजना आहे पाणी आपली जोडलं जाण्याची शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या. आणि त्याचबरोबर ऑलरेडी निवडून पण दिलेलं आहे, राजा राऊतांना निवडून दिलेलंच आहे. तर पुढच्या वर्षाच्या पर्यंत म्हणजे आता आपण नोव्हेंबर महिन्यात म्हणजे पुढच्या दिवाळीपर्यंत ही योजना पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे याच्यात काही नवीन मी आश्वासन देते असं नाहीये,
पण एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचा एप्रिलपर्यंत राजभवनी सांगितलेलं आहे, एप्रिलपर्यंत 76 कोटी आता निधी कमी आहे. 276 कोटी ऑलरेडी आता काम चालू आहे. काही कारणानिमित्त ते बंद पडलं होतं MIDC वगैरे, आता चालू झालेलं आहे. एप्रिलपर्यंत त्यांनी आपल्याला दिवाळीमध्ये तुम्हाला ते उजनीचं पाणी प्यायला मिळेल त्याच्या आधीच मी सांगते. दुसरं मला असं वाटतं की बार्शी ही एक नगरपालिका आपण इथे लाडकी बहिणीच्यासाठी एखादं मोठं बहुउद्देशीय केंद्र उभं करावं की ज्या ठिकाणी महिला एकत्र येऊ शकतील, त्यांचे काही छंद जोपासता येतील, रोजगाराचं काम ज्या ठिकाणी होऊ शकेल, त्यांचं प्रशिक्षण होऊ शकेल, कायदा आणि आरोग्याची सेवा होऊ शकेल. सो प्रत्येक गोष्ट एका छपराखाली की जिथे त्यांना महिलांना आधार मिळेल अशा प्रकारचं एखादं बहुउद्देशीय केंद्र आपण उभं करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यासाठी सरकार तर कटिबद्ध आहेच, पण मी आमदार आहे त्याच्यामुळे बार्शीशी माझं एक चांगल्या प्रकारचं नातं पण निर्माण होईल. अशा प्रकारचं लाडकी बहिणींना मी आश्वासन देते की त्यांना हक्काचं माहेर किंवा आधार असा बार्शीमध्ये आपण उपलब्ध करून देऊ. महिलांच्या बाबतीत अत्याचार बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बार्शीत पण बघितलं तर चेन स्नॅचिंगचं प्रमाण खूप आहे, पण त्यातून रिझल्ट काय लागत नाही. महिलांसाठी काही कायदा होणार आहे का? आता मालेगावमध्ये हा प्रकार घडला तर त्याच्याविषयी कायद्यानुसार बार्शीची महिलांच्या बाबतीत सुरक्षितता सगळ्यात तेवढे वाढली की त्याचा एकही रिझल्ट आणखी कुठे पूर्णत्वाकडे गेलेला नाही पोलिसांकडून. तर सगळं होऊन महिला सुरक्षित नाहीये आता. एक असं आहे पहिली गोष्ट BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता करण्यात आलेली आहे आणि त्याच्या 3 वेगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे साक्षीदार संरक्षण कायदा की जेणेकरून कोर्टामध्ये गेल्यावरती महिला एकटी पडू नये या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे. दुसरं चेन स्नॅचिंगचं तुम्ही म्हणताय तर त्याच्यात मी तर स्वतः अनेक जिल्ह्यांच्या मध्ये आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी दागिने परत द्यायचा उपक्रम घेतलेला आहे. असं सुद्धा मी कार्यक्रम पाहिलेले झालेले गेल्या 5-6 वर्षामध्ये. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे पुण्यात झाला पण दुसरीकडे इथे ठिकाणी कार्यक्रम झाले. सोलापुरात झाला नसेल तर मी सोलापूरच्या SP सांगितले की कांदे चोरले होते एका चोराने, तर ते कांदे परत देण्याचा सुद्धा कार्यक्रम केला पोलिसांनी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने दोष सिद्ध व्हायचं प्रमाण वाढावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. मी इथे नम्रतेने सांगू इच्छिते की 2002 पासून मी आमदार आहे, तर 2008, 2009, 2011-12 पर्यंत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ते सिद्ध होण्याचं प्रमाण 12 ते 15% होतं फक्त. आणि महिलाविषयक जे गुन्हे आहेत मग ते मुलींचं अपहरण असेल किंवा हुंडाबळी असेल किंवा बलात्कार असेल ते तर 4 ते 5% होतं. आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सरकार असं उत्तर द्यायचं की तक्रारी वाढतायत कारण महिला जागृतीने पुढे येत आहेत. पण माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी असं केलं की 16 कारणं शोधून काढली गुन्हे सिद्ध करण्याची. काय मग त्याच्यात पंच जे आहे ते सरकारी अधिकारी घ्या की जेणेकरून ते फुटणार नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घ्या. फॉरेन्सिकच्या लॅबोरेटरी त्यांनी वाढवल्या. त्याचबरोबर 1 महिन्यामध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे. तसंच साक्षीदार संरक्षण कायदा घेतला की ज्याच्यात त्यांना संरक्षण मिळेल. आता मनोधन योजनेमध्ये ज्या महिला किंवा मुलींवरती अत्याचार झालेला असतो, बलात्कार झालेला असतो, त्यांना 10 लाख रुपयाची मदत टप्प्याटप्प्याने मिळते की जेणेकरून त्या कोर्टापर्यंत जाव्यात. आणि ही मदत लीगल एड सर्व्हिसतर्फे सर्वांना मिळते आहे ती जी आहे ती. त्याच्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण झालेलं आहे. परंतु मालेगावच्या प्रकारामध्ये एक दिसलं की डायरेक्टली मलाही लोक काही फोन करून सांगितलं की तुम्ही बदलापूर सारखं करून टाका. तर मला सांगायचं की बदलापूर ही काही योजना नाही आहे. एक असं कायदे ज्यांना कळतो त्याच्यामध्ये असं साक्षी पुरावे न घेता प्रोसेस न करता एखादे एन्काउंटर होतात ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. परंतु फाशीची शिक्षा पूर्वी रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ स्वरूपाचा गुन्हा असेल तरच होत होती. भारतीय न्याय संहितेमध्ये छोट्या मुलींवरच्या अत्याचारासाठी फाशीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आता ते प्रमाण जे पूर्वी 4% किंवा 12-15% होतं ते जवळजवळ 46% दोषसिद्धीचं प्रमाण आलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला अशी आशा वाटते की दीर्घकाळ याच प्रकारे काम होत राहिलं तर एका बाजूला कुठेतरी वचक आहे पोलिसांचा, पण त्याच्यामध्ये तुम्ही जे चेन स्नॅचिंगचं बोलला त्याच्यात मला इथलीच एका बाईची तक्रार आली होती बार्शीमधल्या. आणि त्या कुठे रस्त्याने चालत असताना 2-3 मोटरसायकल एकमेकाशी जोडून घेतलं होतं त्यांनी. एक चेन स्नॅचिंगवाला घेतो, चेन दुसऱ्याला देऊन टाकतो, दुसरा तिसरीकडे देतो. त्यामुळे या माणसाचा पाठपुरावा करत असताना त्याच्याकडे काहीच सापडत नाही. म्हणजे हे चोर साधे नसून संघटित टोळ्या त्या आहेत असं दिसतंय.
तर या संघटित टोळ्यांवरती CCTV लावून आपण त्यांच्या चोर जे असतील त्यांचा जास्त पद्धतीने आपण मुकाबला करू शकू असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण सुद्धा महिलांनी, मला तर असं वाटतं की म्हणजे जिथे आपल्याला असं दिसतं की एखाद्या ठिकाणी ठरवून एखादा माणूस हे करतोय, त्रास देतोय महिलांना, तर महिलांनी सुद्धा घाबरून न जाता त्याचा प्रतिकार केला पाहिजे, त्याच्या पाठीमागे केलं पाहिजे. आमच्याकडे काही घटना अशा घडल्या तर त्याच्यामध्ये त्या मुलीने आरडाओरडा केल्यावरती ते लोक पळून गेले किंवा दुसऱ्याने पकडले. तर थोडक्यामध्ये आपल्या बार्शीमध्ये भगवंताचं शहर आपलं आहे, तर सज्जनांचं राज्य इथे यावं हा आपला हेतू आहे. पण जे कोणी दुर्जन असतील, गुन्हेगार असतील, त्याच्यासाठी भारतीय न्याय संहितेचा कायदा बार्शीलाही लागू आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा कुठलाही गैरसमज तुमचा राहू नये असं मला वाटतं. पण आता बोलताना तुम्ही म्हणला की 50% आरक्षण आहे, पण 90% या ठिकाणी महिला दिसल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% महिला निवडून जातात, पण त्यानंतर कामकाज पाहिजे जातं ते त्यांचा मुलगा किंवा नवरा याकडून. तर त्यामध्ये तो बदल तुमची सत्ता आल्यावर बदल दिसणार का? मी 94 पासून आरक्षण बघते. पहिल्यांदा 50% महिला आल्या तर त्यांच्या 25% कुटुंबांमध्ये पुरुष वर्ग हे काम बघत होता. दुसरी जेव्हा बॅच आली त्यानंतर 95च्या नंतर 99-2000 त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की 5% प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामध्ये महिला स्वतःचं काम स्वतः बघायला लागल्या. त्या दुसरी टर्म त्याला मिळाली त्या. आणि आता तर स्त्रिया एवढ्या टेक्नोसेव्ही झालेल्या आहेत की आमच्याकडे जर मी शिंदेच्या आमच्या शिवसेनेत महिला ज्या बघते त्यांच्या हातात एक आयुध आहे, फोन म्हणजे जे आहे ते, त्याच्यामधून त्या 100-100, 200 महिलांशी संपर्क करतात. इतकंच नव्हे तर योजना त्यांना पाठ आहे. आम्ही लाडक्या बहिणीची काही जणांशी बोललो की तुम्ही इतर योजनांचा फायदा कसा मिळवणार, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सरकार कसं काम करतं आम्हाला कळतंय, कारण आम्हाला पैसे येतात नियमितपणे, तर आम्ही ते इतरांना शिकवणार आहोत. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की महिलांना संधी मिळाली तर त्या चांगलं काम करून दाखवतात. अनेक जणांनी ते दाखवलेलं आहे आणि थोडी काही लोकांच्या मनात मानसिकता आहे आणि काही पतिराज पण खूप अतिउत्साही आहेत, हे खरं आहे. तर आमच्या तर महानगरपालिकांमध्ये निर्णय केला होता बरं का की पतिराज प्रत्येकाला काम घेऊन समोर आले तर त्याला खुर्ची मिळणार नाही, फक्त नगरसेविकेलाच खुर्ची मिळेल. आता काही काही ठिकाणी काही अडचणी असतात किंवा लिखाण वगैरे एवढं येत नसतं, पण त्याच्यासाठी आम्ही सुद्धा ट्रेनिंग घेऊ. प्रशिक्षण सगळ्याच नगरपालिकांचं राज्य सरकारतर्फे होणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करूया. दुसरं मला असं वाटतं की काही लोकांचा आरक्षणाला विरोध आहे मनातल्या मनात, पण ते दाखवू शकत नाही. आणि त्याच्यानुसार एका सर्वेमध्ये असं समोर आलं होतं की मला एकाने तो सर्वे दाखवला, पण म्हणजे त्याच्यात बऱ्याच लोकांना विचारलं की आरक्षणानंतर महिलांत काय फरक झाला, तर त्यांनी सांगितलं की महिला आधी फुलपाखरासारख्या होत्या आणि आता त्या सापासारख्या झाल्या. त्याच्यामुळे महिला महत्वाकांक्षी झाल्या, चांगलं काम करायला लागल्या, बोलायला लागल्या. त्यामुळे आपले काही नियम आहेत, स्त्रियांनी जास्त बोलता कामा नये, स्त्रियांनी जास्त काय पुढे पुढे करायचं नाही, भाषणं करायची नाही. मग त्याच्यामुळे त्या दबून राहतात. मग त्यामुळे त्यांना असं सुरुवातीला कळत नाही. काही ठिकाणी महिलांना मिसगाईड करून महिला सरपंचांकडून खोट्या चेकवर सुद्धा सह्या घेण्याची प्रकरणं झालेली आहेत. आणि म्हणून सगळ्या पंचायत राजमधलं प्रशिक्षण आणि सातत्याने प्रशिक्षण आणि एखादा मंच प्रत्येक शहरामध्ये की ज्या व्यासपीठावरती नागरिकांचा आणि त्यांचा संवाद राहील, असं जर का राहिलं तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. वार्षिक बदल घडणार का तुमची सत्ता आल्यावर? हो, प्रश्नच नाही. कारण हे सगळे आहेत आपले पदाधिकारी जे आहेत. आता सुद्धा स्थानीय लोकाधिकार समितीचं प्रशिक्षण करणार. दुसरं मला असं वाटतं की आता महिला ज्या झाल्या आहेत ना, त्या महिलांना ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना प्रशिक्षण द्यायला आम्ही बोलू. बऱ्याच जणांनी चांगलं काम केलेलं त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये. पण काही वेळेला मात्र असं होतं की पुरुष जो आहे तर त्याला तो वॉर्ड खुला झाला की तो बायकोला घरात बसवतो आणि स्वतः दाखवून मिळतो. आता त्या दोघांच्या मध्ये कायद्याला आपण काही करू शकत नाही. दुपारी आपले राज्यमंत्री दादा भुसे यांनी एक वक्तव्य केले की एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री होतील आणि शशिकांत शिंदे एक वक्तव्य केलंय की बाबा कुर्डवाडी येते शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत बदल होईल, तर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का? याच्या आधी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी पुढारीच्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरला आम्ही होते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित आणि तो कार्यक्रम 5 नोव्हेंबरला झाला. तर त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं स्पष्टपणाने की पूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, आता मी मुख्यमंत्री आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत. आमच्या दोघांमध्ये असं चालत असतं. आम्हाला माहिती आहे की दुसऱ्याकडे खुर्ची असते तरी ती सुरक्षित आहे, असं स्वतः फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण त्याची फार काळजी करू नये.
दोघांपैकी एक कोणी असला तरी सुद्धा ते चांगले आणि शिंदे साहेबांबद्दल बोलाल तर कधी राजकारणात काही होऊ शकतं असं मला वाटतं. होतील मुख्यमंत्री काही होऊ शकत म्हणल्यानंतर नाही मुद्दा असा आहे की आता आमची शिवसेना भाजप युती आहे त्याच्यामुळे नको ती गोष्ट मी कुठली बोलणार नाही.